हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हे बघा, आता मी अख्ख्या मुगाची भाजी एकदम टेस्ट आणि छान करणार आहे। तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, हे पहा, लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राइबर करा आणि आपले नवीन नवीन गावाकडचे छान व्हिडिओ बघत राहा। हे बघा, कांदा, टमाटर आणि थोडासा लसूण घेतले आहे मी परतून, आणि हे थोडेसे मूग होते, अख्खे मूग घेतले आणि 3 शिट्ट्या करून घेतलेले आहे हे मुगाच्या। आणि पेस्ट आता वाटून हे पेस्ट बनवून घेतली बघा मी। हे बघा, तेल टाकून घेतले मी आता भाजी करण्यासाठी अख्ख्या मुगाची। आता तेल टाकून घेतले, जिरे आणि मोहरी टाकणार आहे मी आता। हे बघा, असं हे फडफड फुटली का नंतर मग आपण ह्याच्यामध्ये हे टमाटर, कांदा आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे। हो, आणि दीदीला काय म्हणेल ते एक पान तोडून आण म्हणलं तर हिनं अख्खा फांटा तोडून आणले कढीपत्त्याचा। आता मोहरी आपली कडलेली आहे आणि जिरे पण कडलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ता टाकले आहे। आता कढीपत्ता आणि विजय दादा बघा आता भुकीजून आलाय, सकाळी उदगीरला भाडं घेऊन गेला होता। हो का, आता त्याला पटकन भाजी करून द्यायचे, ह्याला ताण आलाय म्हणून आता भूक लागून। हो का, हे पेस्ट आहे एकदम कडक फुडणी बसलेली आहे आपली, मस्त पडली आहे बघा, कडक कडक 400 पडले बघ जा मोबाईल कुठे आहे। हो का, मस्त कडक कडक फुडणी आहे बरं। विजय दादा मला परेशान करलेला आहे आता। आता हे अख्खे मुग आहेत, ह्याला मी 3 चिट्ट्या करून घेतली दिसलं। आता हे ह्याच्यामध्ये पैकी हलवून घेणार आहे, एकदम कडक फुडणी बसली आहे आणि लई छान बी होणार आहे बरं भाजी। विजय दादा आल्यामुळं का भाजी लई छान होणार आहे आता। हे सगळे मूग टाकून घेणार आहे आणि परतणार आहे छानपैकी। आहे का, आता ह्याच्यामध्ये गरम पाणी करणार आहे थोडं आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे। हे बघा, थोडी हळदी पावडर टाकले आणि थोडं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला असं हलवून घ्यायचं। आता हे उकळी आली की बंद करायचं। हे पहा, मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला, आता किती छान शिजली आहे बघा। आणि मी थोडं पाणी वाढवून घेतले घट्ट झाल्यामुळं। हो का, ह्याच्यात थोडासा मसाला टाकणार आहे मी आता, सब्जी मसाला, म्हणजे आणि थोडी टेस्ट लागन, भाजी आपली टेस्ट पण होईल। हे का, हे मसाला हां, आणि शेंगदाण्याचं कूट आहे थोडं थोडं मध्ये टाकून घेणार आहे। ओ आली हे हां, झाली। आता आम्ही जेवण करणार आहे, मस्तपैकी छान भाजी केली आहे बघा। आमच्या गावाला भाजीपाला मिळत नाही, उदगीरला जावं लागतंय, त्यामुळं असं काही वेगळ्या वेगळ्या घरीच कडधान्याच्या भाज्या करावं लागते। चल बाई, भूक लागल्या म्हणून विजय दादाला इकडं भात ठेवली, चपात्या झालेल्या इथं, दीदीनं रस बनवली आहे। चला मग आता जेवण करूया। का जेवायला बघा किती छान छान केलं, हे रस, हे मुगाची, अख्ख्या मुगाची आमटी, चपाती, दीदी भाताचा कुकर आणली आहे, चहा, परत भाजी, हे शेंगदाणे थोडे भाजलेले। चला मग तुम्ही पण या जेवायला, मग ते जेवण करता आम्ही। आता
इथं 10 वाजलेली इथे सकाळचे. बाय. आजचं जेवण छान मस्तपैकी झालं आहे. रस चपाती एकदम टेस्ट. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईबर करा.